नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये असं पाहायला मिळतं की ववनी आणि वसू आरतीची तयारी करत असतात. गणपतीचे विसर्जन असल्यामुळे सगळी तयारी चालू असते. अवनीची धांदळ उडालेली असते. इकडे चिनू, मनू आणि बनी सोफ्यावर बसलेले असतात. त्यांना परत शाळा चालू होईल म्हणून टेन्शन आलेलं असतं. बनी म्हणतो की यार उद्यापासून परत बोरिंग चालू, किती मज्जा होती, सुट्ट्या होत्या, पण किती मज्जा केली. तेव्हा मनू म्हणते की हो ना, परत तेच बोरिंग मॅथ्स शिकावं लागणार. तेव्हा बनी म्हणतो की आपण एक आयडिया करायची का, आपण गणपती बाप्पाला जाऊच द्यायचं नाही, म्हणजे आपल्याला सुट्ट्या. त्यावर चिनू मनूला सुद्धा त्याची आयडिया आवडते. ते तिघंसुद्धा गणपतीसमोर उभे राहतात आणि म्हणतात की काय करायचं आपण. तेव्हा बनी म्हणतो की एक आयडिया आहे, आपण गणपती बाप्पांचे सगळे मोदकच खाऊन टाकले तर. तेव्हा चिनू म्हणते की आयडिया चांगली आहे, पण आज मला तशी फारशी भूक नाही आहे. बनी म्हणतो की हां, तशी मलाही भूक नाही आहे, पण आपण लपवले तर. तेव्हा चिनू म्हणते की अरे, आपण जर ताट लपवलं तर सगळ्यांना आपल्यावर सगळ्यात आधी संशय येईल की आपणच मोदक लपवले. हे नको, आपण दुसरं काहीतरी शोधू. बनी म्हणतो की मग दुसरी आयडिया, आपण हे आरतीचं ताटच लपवलं तर. चिनू मनूला सुद्धा आयडिया पटते. तेव्हा बनी ताट हातात घेतो आणि पुढे चालतो. तेव्हा चिनू मनूला म्हणतो तुम्ही मला कवर करा असं म्हटल्यानंतर त्या दोघीसुद्धा त्याच्या पुढे चालतात. मग बनी मागून लपून चालतो आणि ते ताट लपवतात आणि असं सोफ्यावर बसतात जणू काही आम्ही काही केलंच नाही. इकडे जयश्री बाहेर येते. जयश्री बाहेर आल्यानंतर म्हणते की हे काय, ह्या लहान मुलांचं झालं तरी मोठ्या मुलांचं झालं नाही. जयश्री म्हणते की थांबा, मीच आवाज देते. म्हणून ती भास्कर, अखिल, तनया, आकाश सगळ्यांना आवाज देते. आवाज दिल्याबरोबर सगळे बाहेर येतात. तनया छान साडी घालून आलेली असते. तनयाला बघितल्यानंतर जयश्री म्हणते की तनया छान दिसतेस. तनया थँक्यू म्हणते. तेवढ्या जयश्री येते, अवनी येते आणि म्हणते की झालं काही, चल चालू करूया. जयश्री म्हणते की ते सगळं ठीक आहे, पण आरतीची आणि पूजेची सगळी तयारी झाली ना. तेव्हा अवनी म्हणते की हो, हे काय झालं, सगळं झालं असं म्हणून ते मंदिरासमोर येतात. तेव्हा जयश्री म्हणते की हे काय, आरतीचं ताट कुठे आहे अवनी. हे बघितल्यानंतर अवनी म्हणते की अगं आत्ताच तर मी ठेवून गेलेली ते. तेव्हा जयश्री म्हणते जा तुझ्या लाडक्या वसूला विचार, तिला माहीत असेल, नाहीतर तिनंच ठेवलं असेल कुठेतरी. अवनी म्हणते की थांब. तेवढ्यात वसू तिथे येते. अवनी म्हणते की वसू, मी आत्ता इथे ताट ठेवलं होतं ना गं. तेव्हा वसूसुद्धा म्हणते की हो अहो, इथेच ताट ठेवलं होतं, कुठे गेलं. तेव्हा जयश्रीचा नवरा म्हणतो की आता वाद घालून काय उपयोग आहे का, आपण सगळ्यांनी मिळून शोधूया. सगळेजण ताट शोधायला लागतात. इकडे मुलाशी बसलेली असतात. आकाशचं लक्ष मुलांवर जातं. तो त्यांच्याजवळ जातो आणि म्हणतो की काय रे, काय झालं. ते म्हणतात कुठे काय. आकाश म्हणतो मग एवढं शांत का बसलाय. त्यावर बनी म्हणतो की तुम्हीच तर सांगितलं ना, मोठे लोकच बोलतात की लहान मुलांनी कसं शांत बसावं. आकाशच्या सगळी गडबड लक्षात येते आणि तो म्हणतो की तुम्हाला गणपती बाप्पाच हातात आहे, वाईट नाही वाटत आहे का. तेव्हा चिनू म्हणते की बाबा आता आम्ही मोठे झालेलो आहोत. हे ऐकल्यावर आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, मग आता गणपतींना जाऊन देत ना. तेव्हा मनू म्हणते की कसे जातील, पण त्या औक्षणाचं ताटच नाही आहे. हे ऐकल्यावर सगळे हसतात आणि त्यांच्याजवळ येऊन उभे राहतात. सगळ्यांना कळतं की ह्या मुलांनीच पराक्रम केलेला आहे. तेव्हा चिनू मनूवर वैतागते आणि म्हणते की अगं कशाला सांगितलं तू, औक्षणाचं ताट आपल्याकडे आहे, आता आपल्याला ते द्यावं लागेल ना, गणपती बाप्पा जातील. हे ऐकल्यावर सगळेजण हसतात. तेव्हा आकाश सांगतो की आता तुम्ही जर गणपती बाप्पांना जाऊ दिलं नाही तर ते आईवडिलांकडे कसे जातील, त्यांना त्यांचेसुद्धा आईवडील आहेतच ना. मग चिनू म्हणते काय, गणपती बाप्पांना सुद्धा त्यांचे आईवडील आहेत. तेव्हा आकाश म्हणतो की हो, आता त्यांना त्यांची आठवण येईल ना. असं त्यांना समजावून सांगितल्यानंतर चिनू मनू आपलं लपवलेलं औक्षणाचं ताट देतात आणि आरतीला तयारी चालू होते. आरतीची तयारी चालू असते. वसू आरतीचं ताट आणायला आत जाते. आरतीचं ताट आणायला आत गेल्यावर जयश्री तिच्या मागे जाते आणि म्हणते की वसुंधरा, ते आरतीचं ताट घ्यायचं आणि गपचूप तनयाला द्यायचं, यावर्षीचा सगळा मान तिचा आहे. हे ऐकल्यानंतर अर्थातच वसूला वाईट वाटतं, पण ती काही दाखवत नाही आणि हो म्हणते. जयश्री तेवढं सांगून तिथून बाहेर जाते. लगेच वसू तनयाला हाक मारते आणि म्हणते की तनया इकडे ये. तनया आतमध्ये जाते. तनया फुल माझ्यात तिच्याकडे बघत असते. वसू आरतीचं ताट तिला म्हणते की हे घे, पूजा तुला करायचे. तनया तिच्याकडे बघत असते. ती मोदकाचं ताट हातात घेते. इतक्यातच वसू म्हणते की तनया, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा जो पण हेतू आहे ना तो बाजूला ठेव. आईंचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, त्या प्रेमाला तरी जाग. हे सगळं तू सोडून दे, तुझा हेतू कधीच मी साध्य होऊ देणार नाही. हे ऐकल्यानंतर तनया तिच्याकडे बघत राहते.
तेव्हा वसू म्हणते की तुला जरी वाटत असलं ना तुझं सगळं पूर्ण होईल तर एक लक्षात ठेव, या घरची सून मी सुद्धा आहे आणि तुझं हे मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. माझी नजर तुझ्यावर 24 तास आहे असं तनयाला सांगते. इकडे आरतीचं विसर्जन आरती झाल्यानंतर विसर्जन पूर्ण थाटामाटात चालू होतं. विसर्जनाला सगळेजण खूप मनापासून नाचत असतात. गणपतीसाठी सगळेजण आतुर झालेले असतात. तसंच ढोलताशा वाजवत सगळेजण विसर्जन करतात. अखिल, चिनू, मनू, बनवी सगळेजण नाचत असतात. आकाशच्या बाजूला वसू टाळ्या वाजवत गणपतीच्या मागे असते. सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. त्यातच वसुंधराचं लक्ष शार्दूलकडे जातं. शार्दूल तिथे नाचत असतो. शार्दूलसुद्धा वसूला बघतो. वसू तोंड लपवून निघालेलीच असते. ती तोंडाला सगळा गुलाल लावते, पण ती बनीला पकडते आणि जायला लागते. इतक्यातच शार्दूल तिच्या हाताला पकडतो आणि म्हणतो की पुढे खेचून घेतो आणि म्हणतो की काय तुला काय वाटलं तुझी एवढं लवकर सुटका होईल. तेव्हा वसू म्हणत असते की सोड मला. तो काहीसुद्धा ऐकत नाही आणि पकडून ठेवतो. तो म्हणतो की तुझी एवढ्या लवकर माझ्या हातून सुटका होणं शक्यच नाही आहे. ती मोठ्याने ओरडते सोड मला. एवढ्यात सगळं ढोलताशा वाजवायचं थांबतात. सगळ्यांचं लक्ष वसू आणि शार्दूलकडे जातं. तेव्हा ती असं करते हे बघून आकाश सोडवायला येतो. आकाश शार्दूलचा हात झटकतो आणि म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली यांना हात लावायची. त्यावर शार्दूल म्हणतो की तुला काय करायचं आहे, ही माझी लग्नाची बायको आहे, हिला मी हात लावेल पाय लावेल, तू काय सांगतोयस मला. तेव्हा आकाश म्हणतो की काहीही बोलू नका, यांचं माझ्यासोबत लग्न झालं, या माझ्या बायको आहेत. तेव्हा शार्दूल डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की आई शपथ तू आकाश ठाकूरसोबत लग्न केलं आहे, एवढ्या पैशावाल्या माणसासोबत लग्न केलं आहे, तरीच म्हणतोय तू मला ओळख का दाखवत नाही आहेस. इथे सगळ्यांना कळतं की शार्दूल जिवंत आहे आणि वसूचा नवरा आहे. तेव्हाच आकाशचे वडील वसुंधरासमोर येतात आणि म्हणतात की काय गं वसुंधरा, हा बोलतोय ते खरं आहे का. वसुंधरा शांत बसते. तेव्हा तिचं म्हणता वडिलांना कळून चुकतं की हे खरं आहे. तेव्हा ते वसुंधराला ओरडतात आणि म्हणतात की काय वाईट केलं होतं आम्ही तुझ्यासोबत, जे तू आमच्या आकाशचं आयुष्य बर्बाद केलंस, सांग ना काय वाईट केलं होतं. शार्दूल तिथे उभं राहून चांगली मज्जा घेत असतो. वसुंधरा काहीच बोलत नाही. ती खूप रडते. आकाशला ती जवळ जाते आणि म्हणते की अहो ऐका ना, माझं ऐकून तर घ्या. आकाश तिला बाजूला झटकतो आणि म्हणतो की लांब राहा माझ्यासमोरून, तुम्ही एक विश्वासघाती बाई आहात, तुम्ही माझ्याजवळ येऊ नका. असं लांब झटकल्यानंतर वसुंधराला एकदमच शुद्ध येते आणि तिला कळतं की आपण हे सगळं स्वप्न आपल्याला भास होता ते, हे सगळं असं काहीच नाही आहे. तिनं एवढा विचार केल्यामुळे तिला तिथेच चक्कर येते. तिला कळून चुकतं की आपलं कोणाला काहीही कळलं नाही आहे. ती चक्कर येऊन पडते. तिथे आकाशचं लक्ष जातं की वसूला चक्कर आली. तो तिच्याकडे पळत जातो. पळत गेल्यानंतर तो तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. सगळेजण तिच्या आजूबाजूला येतात, त्यामुळे तिला परत होशमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतात. इथेच पुन्हा कर्तव्य ह्याचा भाग संपतो. आपल्या चॅनलवरचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.